चुकीचा उल्लेख केला तर मध्यंतरी न्यायालयानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुनावलं आहे की तुम्ही आमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने येता पण बाहेर मात्र तुमचे नेते न्यायालयाच्या विरोधात टीका करणार आम्ही. तुम्ही जोपर्यंत न्याय देत नाही, जोपर्यंत तुम्ही दबावाखाली तारखावर तारखा देत आहात, जोपर्यंत निवडणूक आयोग हा गृह खाते आणि गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांचं गुलाम म्हणून काम करतोय, तोपर्यंत लोकशाही धोक्यात आहे. तोपर्यंत आम्ही लोकशाहीसाठी आमच्या भूमिका मांडत राहणार. तर आम्ही माझं असं म्हणणं आहे, त्यांनी घटनेतील कलमानुसार निर्णय द्यावा. बाहेर आम्ही काय बोलतो त्याच्यावर निर्णय देऊ नये. आपण घटनेचे चौकीदार आहात ना. 10th शेड्यूलनुसार निर्णय द्यावा. आम्ही जे काय बोलतोय ते चुकीचं असेल त्याने आम्हाला शिक्षा द्यावी. तुमचं मत आहे की अजूनही सर्वोच्च न्यायालय किंवा निवडणूक आयोग या ज्या काही यंत्रणा दबावाखाली आहेत, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या दबावाखाली आहेत, त्या तसं नसतं तर आमचं चिन्ह आणि आमचा पक्ष एखाद्या आयऱ्यागराच्या हातात गेलाच नसताना, किंवा शरद पवारांचा पक्ष त्यांच्या हयातीत अजित पवारांना दिलाच नसता. कोणत्या घटनेच्या कलमानुसार दिला. चंद्रचूडाने सगळं सांगितलं हे कसं चुकीचं आहे, पण न्यायदान प्रत्यक्ष करण्यात त्यांची फाटली असे फट्टू न्यायाधीश जर सर्वोच्च पदावर बसले असतील तर लोकशाहीचे संकेत पायदळी तोडून, घटनेचे संकेत पायदळी तोडून तुम्ही न्यायदान करणार असाल तर आमच्या सरकारला न्याय कसा मिळेल? मग आम्ही बोलायचं नाही. तुम्ही युवकांना झुरळं बोलू शकता, कॉक्रोच बोलू शकता, तुम्ही कोणावर काही टीका टिप्पण्या करू शकता. मग या देशाचा नागरिक म्हणून आम्हालाही आमच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण राऊसाहेब, या भावनांनी तुमच्या निकालावर त्याचा परिणाम होईल याची भीती वाटत नाही? 3.5-4 वर्ष आम्ही निकालाची प्रतीक्षा करतो. किती? आणि हा निकाल भारतीय संविधानाच्या संदर्भात आहे. हा आमच्या प्रॉपर्टीचा निकाल नाही आहे की माझी प्रॉपर्टी कुठेतरी अडकली आहे कोणाकडे आणि ती मी मागतोय. नाही, हा भारतीय संविधानाची व्याख्या ठरवणारा हा निकाल आहे. तुम्हाला जर भारतीय संविधानासंदर्भात जर एवढी जाणीव नसेल तर सामान्य माणसाला तुम्ही काय न्याय देणार? म्हणून तुम्ही जे ट्विट केलेलं होतं तरुणांबद्दलचं बंद असतील त्या संदर्भात न्यायाधीशांनी देखील सुरेखाने म्हटलं की भारतीय तरुण झुरळ आज तुम्ही अग्रलेख देखील लिहिलेला आहे. काय वाटतं? नाही, पण त्यात त्यांनी खुलासाही केला आहे की माझं विधान हे त्याचा विपर्यास केला गेला. मग असं म्हणा, मग असं करा की माझं पण विधान विपर्यास केला गेला असं म्हणून घ्या. मी पण सर्वोच्च न्यायाधीशांचा समर्थक आहे. नाही, पण तुमच्या शिंदे शिवसेनेच्या युवा सेनेनं आंदोलन केलं. करू द्या. झुरळ येतात, झुरळांना फवारणी करावी लागते. पोलिसांनी फवारणी केली झुरळांवर. झुरळ मी म्हणत नाही, न्यायाधीश म्हणतात. विधान परिषदेतील लक्षवेधी ठरते आहे. 32%. जेव्हा त्यांची गरज होती तेव्हा ते विधिमंडळात उपस्थित राहिलेले. त्यातला बराचसा काळ ते मुख्यमंत्री म्हणून तिथे उपस्थित होतेच. 2.5 वर्ष, जवळजवळ 2.5 वर्षे ते मुख्यमंत्री होते. बराचसा काळ हा करोनामध्ये बैठका नीट पार पडल्या नाही. हे तुम्हाला माहितीसाठी सांगतो. या आकड्यांना तुम्ही जाऊ नका. हे भाजपचे आकडे असतात. तो आकडा कधीच लागत नाही. हे सगळे नीटमध्ये, नीटच्या जाळी जी निर्माण झाली आहेत, नेट आणि नीट, हे सगळे भाजपचे लोक आहेत. हे उघड होईल. अटक केलेल्या प्रत्येक माणसाचा भाजपशीच संबंध आहे. त्याशिवाय इतकं मोठं षडयंत्र आणि इतकी मोठी चोरी होऊ शकत नाही. सगळ्या शैक्षणिक संस्था या देशातल्या या सध्या भाजपच्या ताब्यात आहेत. UPSC असेल, नीट असेल, CET असेल, विद्यापीठं असतील, तिकडे भारतीय जनता पक्षाचीच माणसं आहेत. त्याच्यामुळे नीटचे पेपर जे फुटले त्याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. का जबाबदार धरू नये?
राज्यकर्ते कोण आहात? आम्ही आहोत का तुम्ही आहात? तुम्हीच त्या खुनाला हत्येला जबाबदार आहात. बोलिए. प्रधानमंत्री ने अपील की हाँ। सभी के विदेश दौरा ना करें, तेल बचाए, ये सब, और प्रधानमंत्री सर, रशिया से विदेश ऑयल में मिल रहा है, पर लेकिन और प्रधानमंत्री को भारत ले नहीं अवार्ड रहा। भी मिला स्वीडन में, और ये 31वां अवार्ड मिला है इंटरनेशनल. देखो, वो सेंचुरी करेंगे, अवार्ड लेने की सेंचुरी करेंगे. किसी भी देश में जाते हैं वहाँ का सर्वोच्च अवार्ड हमारे प्रधानमंत्री को मिलता है. लेकिन देशवासियों को क्या मिलता है? महंगाई, बेरोजगारी, लॉ एंड ऑर्डर की बुरी हालत. यह अवार्ड हमको मिलता है. और प्रधानमंत्री के गले में स्वीडन में, नीदरलैंड में, नॉर्वे में क्या करना है इस अवार्ड का? मुझे बताइए. ये बीजेपी वाले प्रधानमंत्री को अवार्ड मिला. अरे यहाँ देश का युवा बेरोजगार है, आत्महत्या कर रहा है, किसान आत्महत्या कर रहा है. ये उनके अवार्ड है सरकार के. हमको बोलते हैं विदेश में मत घूमो, घर में बैठकर काम करो. और महाशय खुद घूम रहे और 7 कंट्री में जा रहे हैं यूरोप के. बस हो गया. आप जगह भ्रमण कितने बार करोगे आप? हाँ, 12 साल में. देखो आप. सर, डीजल पेट्रोल सीएनजी सबका रेट बढ़ रहा है. हाँ, रशिया से ऑयल मिल रहा है तो भारत ले ही नहीं रहा है. अमेरिका का दबाव है ना, कैसे ले सकते हैं? डर है प्रेसिडेंट ट्रम्प का कि खबरदार, रशिया से अगर तेल खरीद किया तो सस्ता तेल, अगर रशिया से सस्ता तेल मिलेगा तो भारत की जो ज़रूरत है वो पूरी हो जाएगी. हमारे देशवासियों को भी सस्ता तेल मिलेगा. लेकिन ट्रम्प ने कहा है ये आत्मनिर्भर भारत नहीं है मोदी जी का, ये ट्रम्प निर्भर भारत है. सर, नीट की परीक्षा की जिस तरह से खुलासे हो रहे हैं और इंक्वायरी नीट और की- लोगों ने आत्महत्या भी- हाँ, जवाबदारी, उनकी जिम्मेदारी इस देश के जो एजुकेशन मिनिस्टर है उसने लेनी चाहिए. अगर महाराष्ट्र में हुआ है तो महाराष्ट्र सरकार ने लेनी चाहिए. ये सभी लोग, जिसने ये नीट का पेपर लीक का भांडा जो आया है, फूट गया है, ये सभी लोग बीजेपी से संबंधित हैं. जांच करिए, मैं आपको बता रहा हूँ. सभी कहीं ना कहीं उनका लिंक बीजेपी से है. क्योंकि सभी एजुकेशनल इंस्टीट्यूट, IIT हो, IIM हो, नीट हो, CET हो, यूनिवर्सिटी हो, सब बीजेपी के कब्जे में है ना. तो जिम्मेदार कौन है? पेपर सेटिंग करने वाले आपके लोग हैं, सब आपके लोग हैं. तो वो जो पेपर लीक है उसके सूत्रधार बीजेपी है. चलिए. सामना मेरे की